फायनली मस्त रेडी झालो आणि निघाला तिकडच्या मॉलला. आता तिकडचा जो मॉल आहे ना, तो खूप मोठा मॉल आहे. त्याचं नाव आहे प्रोझन. आणि प्रोझन मॉलमध्ये बरेचसे ब्रँड्स आहेत. जसे पुण्यातले ब्रँड्स आहेत तसे पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा ब्रँड्स आहेत. मग मी काही ड्रेसेस, टॉप्स वगैरे पहिले ट्राय करायला घेतले, जे की वरूनने मला सिलेक्ट करून दिलेले आहेत. आता यातला मी कुठला मला छान दिसतोय डू कमेंट. त्याच्यानंतर यातला काही वन पीस मावशीने ट्राय करायला दिले, जे की मला थोडेफार आवडले, पण काही इतके नाही आवडले त्याचे जे कट्स वगैरे. पण हा वाला इथनिक वेअर जो ड्रेस तो मला खूप आवडला, जो की मी विचार करते बाय करायचा. त्याच्यानंतर सगळी शॉपिंग झाली. त्याच्यानंतर कॉफीचा वेळ होती आणि इथली जी कॉफी होती ना, मावशीचा असा आग्रह होता की खूपच सुंदर मोका आणि एक्सप्रेसो होती. त्याच्यामुळे आम्ही 3 कॉफी जवळजवळ ट्राय केलेल्या आहेत. घरी जेवणाचा काही प्लॅन नव्हता, पण येतानाच मस्तपैकी पार्सल आणलेत, जे की एका मिठाई महल म्हणून रेस्टॉरंट आहे तिथून. आणि तिथली जी कचोरी, रगडा, पॅटीस, आम्हीसाठी मी आलू पराठा घरीच बनवला होता, पण बाहेरचं कारण त्याला खायला द्यायचं नव्हतं. बाकीचे बरेचसे पॅक्स मी आणले आणि जेवण वगैरे एकदम मस्त झाले. आणि हे जे 3 स्टॅच्यूज आहे, ह्या स्टॅच्यूजसोबत इथे अवेशला खेळायचं होतं. हा तर ह्याला मी त्याचं मिनिंग समजून सांगत होते आणि तो छानपैकी खेळत होता आणि तिथल्या त्या एका गोष्टीसोबत सुद्धा खेळत होता. सो चलो, आजचा दिवस आमचा असा स्पेंड झाला. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.